महिलांचा लठ्ठपणा कमी का होत नाहीये? या 5 गोष्टी खाणं लगेच बंद करा. कदाचित तुम्ही रोज कमी खात आहात, गोडही सोडलं आहे, तरीही वजन तसंच आहे. कधी-कधी तर अजून वाढायला देखील सुरुवात होते. जर असं असेल तर आजची ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण समस्या तुमच्या मेहनतीत नाहीये, तर तुमच्या थाळीत लपलेली आहे. बहिणींनो, आज आपण खूप खरी आणि नियमांशी जोडलेली एक गोष्ट बोलणार आहोत. महिलांचा लठ्ठपणा फक्त जास्त खाण्यामुळे वाढत नाही, तर काही अशा गोष्टींमुळे वाढतो ज्यांना आपण घरचं आणि नुकसान नाही करणार असं समजतो. वय वाढल्यावर शरीराचा स्वभाव बदलतो, हार्मोन्स बदलतात आणि त्या जुन्या खाण्याच्या सवयी शांतपणे लठ्ठपणा वाढवत जातात. जर तुम्हाला अशा खऱ्या आणि उपयोगी गोष्टी रोज मिळत राहाव्यात असं वाटत असेल तर ह्या व्हिडिओला आपलंच समजून लाईक करा आणि तुमच्या बहिणी, मुलगी किंवा मैत्रिणीबरोबर शेअर करा. कदाचित कुणाचा अनेक वर्षांचा ताण आज संपू शकेल. आता लक्ष देऊन ऐका, कारण आता आपण त्या 5 गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या तुम्ही आजपासून बंद केल्या नाहीत तर वजन कमी होणं खूप कठीण होईल. तर चला जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. नंबर 1. सगळ्यात पहिली गोष्ट, सकाळी रिकाम्या पोटी गोड चहा किंवा बिस्किट खाणं. खूप महिला सकाळी सकाळी उठताच म्हणतात आधी चहा मिळाला पाहिजे आणि त्या चहासोबत 2 गोड बिस्किट, कधी टोस्ट, कधी रस. बहिणींनो, ही सवय शरीराला दिवसाच्या सुरुवातीलाच साखरेचा धक्का देते. वय वाढल्यावर शरीराची इन्सुलिन क्षमता कमी होते आणि सकाळचा गोड चहा थेट पोटावर चरबी बनतो. आपल्याला वाटतं अजून काही खाल्लंच नाही. इथेच सगळ्यात मोठा धोका आहे. जरा विचार करा, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात? स्वयंपाकघरातून की तुमच्या बेडवरून? जर स्वयंपाकघरातून तर त्यानंतर ह्याच गोष्टी शरीरात अशाच असतात जशा भिंतीवर सिमेंट. महिला म्हणतात आम्ही तर घरचंच खातो. घरचं खाणंही नुकसान करू शकतं जर प्रमाण आणि वेळ चुकीची असेल. दिवसात 2 वेळा भरपूर भात, वर बसून काम करण्याची सवय आणि मग तक्रार वजन का वाढत आहे. इथे एक छोटासा प्रश्न, तुमचं वय या मर्यादेत आहे का? 30च्या वर तर ती गोष्ट तुमच्यासाठी अजून महत्त्वाची आहे. तसेच मित्रांनो, कमेंटमध्ये तुम्ही कोणत्या शहरातून किंवा कोणत्या राज्यातून हा व्हिडिओ बघत आहात नक्की लिहा, कारण तुमचा एक छोटा कमेंट आम्हाला खूप आनंद देतो आणि आमच्यासाठी खूप महत्त्वाचा देखील असतो. 2. दुसरी गोष्ट, दिवसभरात भरपूर भात किंवा जास्त कार्बोहायड्रेट खाणं. अनेक महिला असं समजतात की आपण घरचंच खातो म्हणून काहीच नुकसान होत नाही. पण जर प्रमाण आणि वेळ चुकीची असेल तर घरचं खाणंही वजन वाढवू शकतं. दिवसातून 2 वेळा भरपूर भात खाणं आणि त्यावर बसून काम करण्याची सवय यामुळे शरीरात जास्त ऊर्जा साठते, पण ती वापरली जात नाही आणि हळूहळू ती चरबीमध्ये रूपांतरित होते. विशेषतः पोट आणि कंबरवर परिणाम दिसायला लागतो. महिलांना वाटतं की आपण तर जास्त काही खात नाही, पण हाच सगळ्यात मोठा गैरसमज असतो. आपण प्रमाण आणि संतुलन खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच जेवणात संतुलन ठेवा आणि शक्य असेल तितकी हालचाल आपल्या शरीराची वाढवा. नंबर 3. तिसरी गोष्ट, संध्याकाळच्या भुकेत नमकीन, बिस्किट आणि तळलेले पदार्थ. आता जरा प्रामाणिकपणे विचार करा. संध्याकाळी 4 ते 6 दरम्यान तुम्हाला सर्वात जास्त काय खायची इच्छा होते? चहासोबत काहीतरी कुरकुरीत, काहीतरी चटपटीत, काहीतरी जे मनाला लगेच आनंद देईल. हाच तो वेळ आहे जिथे जास्तीत जास्त महिला त्यांची सगळी मेहनत खराब करतात आणि त्यांना कळतही नाही. एक मूठ नमकीन, 2 बिस्किट, थोडी मठरी दिसायला खूप छोटं वाटतं, पण शरीरात जाऊन याच गोष्टी सगळ्यात जास्त नुकसान करतात. वय वाढल्यावर महिलांचा मेटाबॉलिझम मंद होतो आणि संध्याकाळचा वेळ असा असतो जेव्हा शरीर कॅलरी जाळण्याऐवजी
साठवायला सुरुवात करतं. नमकीनमध्ये लपलेलं मीठ शरीरात पाणी थांबवतं, सूज वाढवतं आणि वजन काट्यावर अडकवून ठेवतं. वरून ही सवय रोजची असते, कधी महिन्याची नाही. महिला म्हणतात, दिवसभर नीट खाल्लं, फक्त संध्याकाळी थोडं खाल्लं. पण हाच थोडं थोडं मिळून पोट आणि कंबर रुंद करतं. सगळ्यात धोकादायक गोष्ट ही आहे की संध्याकाळच्या या गोष्टी भुकेमुळे नाहीतर सवय आणि ताणामुळे खाल्ल्या जातात. घराचं काम, मुलांची चिंता, नवऱ्याच्या गोष्टी, मन थकतं आणि हात आपोआप नमकीनकडे जातो. हीच कारण आहे की लठ्ठपणा कमी होत नाही. चौथी गोष्ट, गोड जरी ते थोडंसं का असेना. महिलांचा आणि गोडाचा संबंध खूप खोल असतो. आनंद असतो, दुःख असो, थकवा असो किंवा पूजा असो, कुठेतरी गोड येतच. फक्त एक चमचा, आज व्रत आहे, आज पाहुणे आले आहेत, घरचं बनलेलं आहे, या सगळ्या गोष्टी स्वतःला समजावण्यासाठी असतात. सत्य हे आहे की 30-35 वयानंतर महिलांचं शरीर गोड आधीसारखं पचवत नाही. तेच गोड थेट जाऊन पोट, कंबर आणि मांडीवर चरबी बनवतं आणि ही चरबी खूप हट्टी असते, लवकर जात नाही. महिला व्यायामही करतात पण गोड सोडायचं मन होत नाही. हळूहळू वजन वाढतं, कपडे टाईट होतात आणि मनात चिडचिड वाढायला लागते. सगळ्यात दुःखद गोष्ट ही आहे की गोड फक्त शरीराला जड बनवत नाही, तर हार्मोन्सही बिघडवतं, ज्यामुळे थकवा, आळस आणि उदासी वाढते. मग महिला स्वतःलाच प्रश्न विचारतात, मी इतकं सगळं करत आहे तरी वजन का वाढत नाहीये? उत्तर खूप सोपं आहे. गोड थोडंसं जरी असलं पण रोज असेल तर लठ्ठपणा ठरलेलाच असतो. 5. पाचवी आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट, रात्री उशिरा आणि भरपेट खाणं. जर महिलांच्या लठ्ठपणाची मूळ एखाद्या सवयीत लपलेली असतील तर ती म्हणजे रात्री उशिरा खाणं. दिवसभर सगळ्यांसाठी धावपळ करतात, स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही आणि शेवटी रात्री विचार करतात, आता आरामात खाऊया. पण त्याच वेळी शरीर झोपेची तयारी करत असतं. पचन मंद होतं, अवयव सुस्त होतात आणि खाल्लेलं अन्न ऊर्जा बनण्याऐवजी चरबी बनतं. विशेषतः पोट आणि कंबरची चरबी याच सवयींमुळे येते. जर रात्रीचं जेवण 9 ते 10 वाजता होत असेल आणि त्यानंतर थेट बेड, तर वजन कमी होईल अशी अपेक्षा करणं म्हणजे स्वतःशी खोटं बोलण्यासारखं आहे. महिला अनेकदा म्हणतात, आम्ही खूप कमी खातो, पण वेळ चुकीचा असल्यामुळे कमी खाणंही नुकसान करतं. वरून उशिरा खाणं हार्मोन्सचा बॅलन्स बिघडवतं, झोप खराब करतं आणि मग सकाळी पोट जड, शरीर सुस्त वाटतं, मग पूर्ण दिवस थकवा जातो आणि संध्याकाळी पुन्हा तेच चक्र सुरू होतं. हीच कारण आहे लठ्ठपणा वर्षानुवर्षे टिकून राहतो आणि महिला त्रस्त राहतात. हे न समजता की खाणं नाही तर वेळ आहे. आज तुम्ही जे ऐकलं ते घाबरवण्यासाठी नव्हतं, तर तुम्हाला जागा करण्यासाठी होतं. लठ्ठपणा एका दिवसात वाढत नाही आणि एका दिवसात कमीही होत नाही. पण सत्य समजलं तर मार्ग स्पष्ट दिसू लागतो. लक्षात ठेवा, शरीर तुमचा शत्रू नाही, ते तुमच्या सवयींचं उत्तर देतं. जर आजपासून तुम्ही तुमच्या थाळी आणि वेळेकडे थोडंसं लक्ष दिलं तर तेच शरीर हळूहळू हलकं होईल आणि मनही शांत होईल. इतरांशी तुलना करू नका. प्रत्येक महिलेची गोष्ट वेगळी असते, पण बदलाची सुरुवात सगळ्यांसाठी एकसारखीच असते. समजून जर या गोष्टी तुमच्या मनाला लागल्या असतील तर त्यांना आज नाही, आत्तापासूनच स्वीकारा. कारण तुमचं आरोग्य उद्यावर अवलंबून नाही, ते आजचं तुमची वाट पाहत आहे. तर बहिणींनो, आज आपण ज्या गोष्टी जाणून घेतल्या त्या फक्त ऐकण्यासाठी नाहीत, तर आपल्या आयुष्यात हळूहळू आणण्यासाठी आहेत. लक्षात ठेवा, मोठा बदल एकदम होत नाही, पण छोटी सुरुवात आजपासून नक्की होऊ शकते. आजपासून एक तरी सवय बदला, उद्या दुसरी सवय बदला आणि पाहता पाहता तुमचं शरीरही बदलायला लागेल आणि मनही हलकं वाटायला लागेल. आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, या 5 गोष्टींपैकी तुम्ही कोणती गोष्ट आजपासून बंद करणार आहात. तुमचा प्रत्येक कमेंट वाचायला मला खूप आवडतात. जर हा व्हिडिओ
तुम्हाला थोडासाही उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या बहिणी, मैत्रिणी आणि कुटुंबासोबत नक्की शेअर करायला विसरू नका. अशाच सोप्या, उपयोगी आणि आयुष्य बदलणाऱ्या गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. त्याच साईडला बेल आयकन आहे, ती देखील प्रेस करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आणि कामाच्या विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्थ राहा आणि बाय बाय.